नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला विषय असणार आहे मराठी. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या लेक्चरमध्ये आपण काय करतो, तर आतापर्यंत ज्या TET परीक्षा झाल्या आहेत या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण जशाच्या तसे प्रश्न घेतो. फक्त काय करतो, ते प्रश्न स्पष्टीकरणासह घेतो. म्हणजे त्या ठिकाणी भविष्यात तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला तरी तुमचा त्या ठिकाणी काय होईल, कव्हर होऊन जाईल याची खात्री आपण घेतो. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला डॅश डॅश प्रयोग म्हणतात असं विचारलंय. ठीक आहे. मग आता काय सांगितलं आपल्याला की बाबा ज्या संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतो त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात असं विचारलं. ठीक आहे. आता इथं सांगितलं आपल्याला काय, इथं शब्द काय दिला आपल्याला, समाप्तीचा. काय दिलाय, समाप्ती. मग समाप्ती म्हटलं बघा बरं, इथं कुठं समाप्ती आहे का, हे बघा समापन कर्मणी म्हणजेच काय, थोडक्यात समाप्ती आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं हे क्रियापद. आता हे समापन कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कसं असतं लक्षात ठेवा. हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की समापन कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कसं असतंय किंवा कोणत्या प्रकारचं असतंय, तर ते कोणतं असतंय, संयुक्त क्रियापद असतंय. ह्या क्रियापदाने कशाचा अर्थ सूचित होतो, तर क्रिया समाप्तीचा अर्थ सूचित होतो. मग जर याचं उदाहरण पाहिलं तर बघा, त्याची गोष्ट लिहून झाली. बघा, लिहून आणि झाली म्हणजे हे दोन शब्दापासून तयार झालेलं क्रियापद असते, म्हणून याला काय म्हणतात, संयुक्त क्रियापद म्हणतात. लिहून एक आणि झाली एक. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हा कोणता प्रयोग आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे. अजून उदाहरण घेतलं तर त्याचं क्रिकेट खेळून झाले, त्याचं जेवण करून झाले. म्हणजे अर्थपूर्ण होण्यासाठी इथं काय लागतात, दोन शब्द लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो. ठीक आहे. सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. कर्मणी प्रयोगाचा हा एक काय आहे, उपप्रकार आहे ज्याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. तसं तर कर्मणी प्रयोगाचे 4 उपप्रकार आहेत ज्याच्यावरती आपल्याला नियमितपणे प्रश्न विचारले जातात. आणि हे चारही एवढे सोपे आहेत की तुम्हाला प्रश्न वाचला कीच उत्तर क्लिक होईल एवढं. बघा, आता हा असा असेल, जर इथं क्रिया समाप्त झाली असेल, 2 क्रियापद असतील, तर दुसरं काही तुम्हाला बघायची गरज आहे का, डायरेक्ट समापन कर्मणी प्रयोग लिहून टाकायचा. म्हणजे हेच प्रश्न आपल्याला असं सुद्धा विचारू शकतात, त्याची गोष्ट लिहून झाली, हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे, किंवा प्रयोग ओळखा, त्याची गोष्ट लिहून झाली, मग हा कोणता प्रयोग राहील, समापन कर्मणी प्रयोग राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे उदाहरणं सांगतो. बघा, कर्मणी प्रयोगामधलेच बाकीचे जे काही महत्त्वाचे उपप्रकार आहेत त्याच्यामधला दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्राचीन कर्मणी. आता प्राचीन कर्मणी बघा, नावावरूनच लक्षात ठेवायचा. प्राचीन कर्मणी, प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करीजे, बोलीजे, कीजिये, देईजे अशी रचना केलेली असते. म्हणजे इथं काय, प्राचीन मराठी काव्यातली रचना पाहिजे आणि त्याला कोणता प्रत्यय लागलेला पाहिजे, शेवट ज हा प्रत्यय लागलेला पाहिजे. ठीक आहे. मग उदाहरण जर पाहिलं बघा, नळे इंद्राशी असे बोली जेले. बघा, आहे का ज, बघा बोली जेले. ठीक आहे. म्हणजे अशी जर जुन्या रचना असतील, प्राचीन मराठी काव्यातल्या रचना असतील, तर प्राचीनवरून लक्षात ठेवायचं तो कोणता प्रयोग राहतोय, प्राचीन कर्मणी प्रयोग राहतोय. म्हणजे इथं तुम्हाला दुसरं काही रॉकेट सायन्स आहे का, काही व्याख्या पाठ करायची का, नाही करायचं, काही तुम्हाला कर्ता कर्म बदलून पाहायची गरज आहे का, अजिबात नाही. ठीक आहे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचा पुढचा एक आहे शक्य कर्मणी. हे सुद्धा नावामध्येच आहे. बघा, शक्य म्हणजे काय, की ही शक्यता आहे, बा मी हे करू शकतो. शक्य म्हणजे काय, ही शक्यता असते किंवा मी ते करू शकतो. ठीक आहे. मग शक्य म्हणजेच बघा शक्यता सुचवलेली असते. याचं उदाहरण जर पाहिलं बघा, मला आता डोंगर चढवतो, म्हणजे मी हा डोंगर चढवू शकतो. रामाच्याने काम करवते, म्हणजे राम हे काम करू शकतो. म्हणजे तिथं काय असते, शक्यता दिलेली असते. हे काम तो व्यक्ती करण्याची काय असते, शक्यता दिलेली असते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, शक्य कर्मणी प्रयोग. लक्षात राहतंय, सगळं नावामध्ये आहे. काय, सगळं नावामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा काय आहे, नवीन कर्मणी प्रयोग. हा सुद्धा खूप सोपा आहे. नवीन कर्मणी प्रयोग बघा, कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे याची रचना करण्याचा हा नवीन प्रकार आहे. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, नवीन कर्मणी म्हणतात. इथं लक्षात ठेवायचं, कर्त्याला एक प्रत्यय लागलेला असतो, तो म्हणजे कडून. हा कडून हे जे शब्दयोगी अव्यय आहे हे कर्त्याला या ठिकाणी जोडलेलं असते. उदाहरण जर पाहिलं तर गाय गुराख्याकडून बांधली गेली, गाय गुराख्याकडून बांधली गेली. चोर पोलिसाकडून पकडला गेला.
पोलिसाला काय प्रत्यय लागलाय? कडून. गाय गुराख्याकडून बांधली गेली, गुराख्याला काय प्रत्यय लागलाय? कडून. मग एवढं लक्षात ठेवायचं, जर कडून हा प्रत्यय असेल कर्त्याला जर कडून हा प्रत्यय लागला असेल तर डोळे झाकायचं आणि उत्तर लिहायचं नवीन कर्मणी प्रयोग. लक्षात राहिलं? समापन कर्मणी लक्षात राहिला. क्रियाचं काय झाली पाहिजे? समाप्त झाली पाहिजे. क्रिया समाप्त होणार असेल आणि संयुक्त क्रियापद असेल तर काय होतंय? समापन कर्मणी प्रयोग. प्राचीन कर्मणीमध्ये काय आहे? प्राचीन मराठी काव्य रचना पाहिजे आणि ज हा प्रत्यय लागलेला पाहिजे. त्याच्यानंतर शक्य कर्मणीमध्ये काय? ती काय असली पाहिजे? शक्यता असली पाहिजे. आणि नवीन कर्मणीमध्ये काय? फक्त कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला पाहिजे. एवढ्या 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे 4ही प्रयोगापैकी कुठल्याही याच्यावर प्रश्न विचारता, उत्तर तुमचं एकाच सेकंदामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. याचं उदाहरण बघा, खाली आहे बघा. शिपायाकडून चोर पकडला गेला. काय? शिपायाकडून चोर पकडला गेला. आहे का कडून प्रत्यय? आहे. गुराख्याकडून गाय बांधली गेली. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. 2 नंबर. बालमित्र या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? आता इथे एक आपल्याला सामासिक शब्द दिलाय आणि याचा अर्थ काय किंवा याचा विग्रह आपल्याला करायला सांगितलाय. मग बालमित्र म्हणजे काय? बाल आहे मित्र, असा जो लहान असलेला मित्र, बालपणापासून असलेला मित्र, बाल आणि मित्र. मग याचा योग्य विग्रह काय होईल आपला? बालपणापासून असलेला मित्र, त्यालाच आपण काय म्हणतो? बालमित्र म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काही महत्त्वाचे सामासिक शब्द आहेत की जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले होते, टीईटी परीक्षेमध्ये. मग टाकसाळ विचारला होता. टाकसाळ आपण कशाला म्हणतो? तर टाकसाळ म्हणजेच नाणी पाडण्याची जागा. त्याच्यानंतर झंझावत, झंझावत म्हणजेच काय? सोसाट्याचा वारा. दरवेशी म्हणजे काय? अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. माकडाचा खेळ करणारा मदारी. फरक लक्षात ठेवा, इथं दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊन जातं. ठीक आहे. माकडाचा मदारी, अस्वलाचा दरवेशी. ठीक आहे. धनको, धनको म्हणजे कोण? पैसे कर्जाने देणारा. थोडक्यात आपल्या जर भाषेत म्हटलं तर आपण त्याला काय म्हणतो? सावकार. सावकाराला काय म्हणायचं? धनको. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. आणि या धनकोच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो? ऋणको. ऋणको म्हणजे कोण? कर्ज घेणारा. त्यालाच आपण काय म्हणतो? कर्जदार. कर्जदार पण म्हणतो किंवा कर्ज घेणारा. लक्षात ठेवा. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न विचारलेले आहेत. दरवेशी, मदारी दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. गोळ होऊन द्यायला नको, नाही तर पुन्हा म्हणायचे सरांनी आपल्याला चुकीचं सांगितलं काय. पुढचा प्रश्न. गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच डॅश डॅश म्हणतात. बघा, कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं अव्ययालाच काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी. तर अव्ययालाच आपण काय म्हणतो? अविकारी शब्द म्हणतो. का अविकारी म्हणतो? तर याच्यामध्ये बदल होत नाही. बदल होत नाही. ह्या शब्दामध्ये बदल होत नाही म्हणून आपण यांना काय म्हणतो? अविकारी शब्द म्हणतो. अविकारी शब्दालाच काय म्हणतात? अव्यय म्हणतात. काय म्हणतात? अव्यय म्हणतात. अव्यय. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय शब्दाच्या एकूण जाती किती? 8 जाती आहेत. आपण 4थीला 3रीला शिकवतो. किती? ठीक आहे. मग त्यापैकी 4 जाती काय आहेत? अव्यय आहेत. कोणकोणत्या बघा? क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. हे काय आहेत? 4 अव्यय आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? अविकारी म्हणतो. ठीक आहे. आता यांना अविकारी का म्हणतो आपण? तर त्यांच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. लक्षात घ्या. बदल होत नाही म्हणून यांना काय म्हणतो आपण? अविकारी म्हणतो. अविकारीलाच आपण काय म्हणतो? अव्यय म्हणतो. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. ठीक आहे. आणि बाकीचे जे 4 आहेत त्यांना आपण काय म्हणतो? विकारी म्हणतो. विकारीला दुसरा शब्द काय आहे? सव्यय. काय आहे? सव्यय. ठीक आहे. मग ते सव्यय कोणते आहेत किंवा विकारी कोणते आहेत? नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. म्हणजे पहिल्या 4 काय आहेत? विकारी. दुसऱ्या 4 काय आहेत? अविकारी. एवढं लक्षात ठेवा शब्दाच्या जातीमध्ये. ठीक आहे. विकारीलाच आपण काय म्हणतो? सव्यय म्हणतो. अविकारीला आपण काय म्हणतो? अव्यय म्हणतो. ठीक आहे. प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जात आहे म्हणून एवढं स्पष्टीकरण देत आहे. पुढचा प्रश्न घेण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर
आतापर्यंत झालेल्या आपल्या महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित म्हणजे उत्तर सूचीसहित तुम्हाला काय केले जातील, ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच आपण काय करतोय, फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असेल बघा, मराठीच्या नोट्स असतील, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इयत्ता 4थी ते 8वीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. आता तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न कुठून विचारले जातात, तर ते इयत्ता 4थी ते 8वीच्या पुस्तकामधून विचारले जातात. मग या पुस्तकामधील इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्यांच्या तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग एवढ्या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. मग या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. ती आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. म्हणजेच जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर काही जणांच्या गुगल पेवरून किंवा फोनपेवरून पेमेंट होण्यात अडचण येत आहे कधी कधी. जर तशी काही तुम्हाला अडचण आली तर मला एक मेसेज टाका, तुम्हाला दुसरं स्कॅनर त्या ठिकाणी दिलं जाईल, त्या स्कॅनरवरती पैसे पे होतात. ठीक आहे. मग तसा एक मेसेज केला तर तुम्हाला दुसरं स्कॅनर त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके. बघूया आपला पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा 4 नंबर, दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. आता इथे एक शब्द दिलाय आणि ह्या शब्दाचं आपल्याला सामान्य रूप ओळखायला सांगितलंय. अतिशय सोपा चॅप्टर बरं का हे सामान्य रूप, परंतु परीक्षेमध्ये वारंवार विचारला जाणारा चॅप्टर आहे बघा. मग शब्द काय दिलाय, उंदीर शब्द दिलाय. आपल्याला विचारलं या शब्दाचं सामान्य रूप काय होईल. मग सामान्य रूप म्हणजे काय, तर त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडताना त्या शब्दामध्ये जो बदल होतो बघा, विभक्ती प्रत्यय जोडताना त्या शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, सामान्य रूप म्हणतो. मग शब्द कोणता आहे, उंदीर. मग उंदराला जर आपल्याला विभक्ती प्रत्यय जोडायचा असला, मांजरीने उंदराला मारले, काय, मांजरीने उंदराला मारले. बघा आपण काय लिहितो, उंदराला. काय लिहिलं आपण, उंदराला. आता याच्यामध्ये प्रत्यय कोणता आहे, ला हा प्रत्यय लागलाय. बरोबर, ला प्रत्यय लागलाय. ला हा काय आहे, याच्यामध्ये प्रत्यय आहे. आणि मग सामान्य रूप कोणतं होईल, तर हे उंदरा हे सामान्य रूप होईल. म्हणजे प्रत्ययाच्या अगोदर त्या शब्दामध्ये जो बदल झालाय, उंदीर या शब्दाचं काय झालं, उंदरा झालं. ठीक आहे. मग उंदरा कुठे ऑप्शन, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे आपला उंदरा. तुम्हाला काय सांगितलं मी, खूप सोपा चॅप्टर आहे. सामान्य रूप काय खूप सोपा चॅप्टर आहे, परंतु परीक्षेमध्ये 1 मार्काला 100% या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. हे पाठ करायची काही गरज नाही. मी घेतलं होतं वाक्य, पण काही गरज नाही तुम्हाला पाठ करत बसायची. ठीक आहे. कुठलाही शब्द असू द्या. आता समजा राम आहे, काय आहे, राम शब्द आहे, आणि तुम्हाला जर विचारलं याचं सामान्य रूप काय होईल, तर याला फक्त प्रत्यय लावायचा. रामाने, रामाने बाण मारला. रामाने काय केलं, बाण मारला. ठीक आहे. बघा विभक्ती प्रत्यय कोणता लागला, ने हा विभक्ती प्रत्यय लागला. विभक्ती प्रत्यय लागण्याआधी राम याच्यामध्ये काय बदल झाला, रामचं काय झालं, रामा झालं. मग राम शब्दाचं सामान्य रूप काय होईल, रामा. लक्षात राहतंय, एवढं सोपं आहे हे, काही रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. इथं राक्षसा हे पण लिहिले तर लक्षात घ्या. राक्षसाच काय होईल, राक्षसा होईल. रामाने राक्षसाला मारले. बरोबर. पुढचा प्रश्न बघा 5 नंबर,
खालीलपैकी विशेष नामाचा कोणता गट बरोबर आहे? आता काय सांगितलं आपल्याला? विशेष नामाचा गट ओळखायला सांगितलाय. 4थीचा प्रश्न आहे, तो तुमच्यासाठी अतिशय किरकोळ आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सोने, तांबे, साखर कोणते नाव आहेत? हे पदार्थ. कोणते? पदार्थवाचक नाम. ठीक आहे, पुढे बघू. कळप, वर्ग, समिती हे कशाला दिलेले नाव आहेत? कळप म्हणजे काय? हरणांचा समूह. वर्ग, समिती हे काय आहेत? समूहाला दिलेले नाव आहेत. ठीक आहे. नाशिक, सह्याद्री, अमेय हे काय आहेत? हे विशेष नाम आहेत. काय आहेत? विशेष नाम आहेत. त्याच्यानंतर राक्षस, अप्सरा, देव हे काय आहेत? सामान्य नाम आहे. हे कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. मग लक्षात ठेवायचं, सोने, तांबे, साखर हे कोणते नाम आहेत? पदार्थवाचक नाम आहेत. कोणते? पदार्थवाचक. कळप, वर्ग, समिती हे काय आहेत? समूहवाचक आहेत. राक्षस, अप्सरा, देव हे सामान्य नाम आहेत. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचा, हे जे पदार्थवाचक नाम आहेत आणि हे जे समूहवाचक नाम आहेत यांना सामान्य नाम असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. पुरणपोळी या शब्दाचे लिंग ओळखा. बघा, आता तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं सामासिक शब्दाचं लिंग ओळखायचं किती सोपं असतं. सामासिक शब्दाचं लिंग कशाने ओळखायचं? तर त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून. काय? शेवटचा जो शब्द असेल त्या लिंगाप्रमाणे त्या सामासिक शब्दाचं लिंग असतं. मग इथं शेवटचा शब्द काय आहे? पहिला शब्द आहे पुरण आणि शेवटचा शब्द आहे पोळी. पोळीला काय म्हणतो आपण? ती पोळी. पोळी काय? स्त्रीलिंगी शब्द आहे. मग पुरणपोळी हा सुद्धा कोणता शब्द झाला? स्त्रीलिंगीच झाला. ठीक आहे, खूप सोपा आहे, लक्षात ठेवा. अजून जर पाहिलं, साखर, भात. दुसरा शब्द काय आहे? भात. भात कसा आहे? पुल्लिंगी आहे. मग हा सगळा शब्द साखर, भात सुद्धा काय होईल? पुल्लिंगी होईल. साखर, फक्त साखर जर घेतलं तर काय होईल? बघा, स्त्रीलिंगी होईल. ती साखर. बरोबर की नाही? फक्त साखर जर घेतलं तर काय होईल? स्त्रीलिंगी होईल. परंतु साखर, भात हा शब्द काय आहे? पुल्लिंगी आहे. कशामुळे? तर सामासिक शब्दाचं लिंग हे काय होतं? त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दावरून ठरतं किंवा शब्दाप्रमाणे असतं. तसंच मीठ भाकरीचं बघा, मीठ भाकरी स्त्रीलिंगी. मीठ काय आहे? ते मीठ. मीठ नपुंसकलिंगी आहे, पण आपण हा मीठ भाकरी शब्द काय होतो? स्त्रीलिंगी होतो. गाय, रान. आता गाय काय आहे? बघा, स्त्रीलिंगी आहे, पण पुढे रान काय आहे? नपुंसकलिंगी आहे. मग गायरान हा शब्द सुद्धा काय होईल? नपुंसकलिंगी होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. हे बाकीचे हे पाठ करायचे नाही की बाबा साखर भात पुल्लिंगी आहे, मीठ भाकर स्त्रीलिंगी आहे, गायरान नपुंसकलिंगी आहे. आणि मग इथं चौथाच प्रश्न आला तर काय करता? काय करता? मग चौथाच शब्द आला तर त्याच्यामुळे फक्त तुम्हाला हे वाक्य लक्षात ठेवायचं. याच्यामधलं महत्वाचं काय आहे? सामासिक शब्दाचं लिंग हे काय होतं? शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असतं. एवढं लक्षात ठेवा. मग कुठलाही शब्द विचारू द्या, तेवढं तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक आपला किती असणार आहे? 7 असणार आहे. कुंभार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते आहे? कुंभार, कुंभारीन. कुठे आहे? कुंभारीन, कुंभारीन. दात्री, हे दाता या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? दात्री होतं. धनवांचं स्त्रीलिंगी रूप काय होतं? धनवती होतं. परीक्षेत विचारलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 8 नंबर. पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्ययुक्त शब्दांची संख्या सांगा. आता इथं किती शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलाय असं आपल्याला विचारलंय या वाक्यामध्ये. मग बघूया. रामू घाईने घरातून बाहेर आला. बघा, रामू विभक्ती प्रत्यय लागलाय का? नाही लागला. तुम्ही म्हणता रामचं रामू झालं म्हणजे विभक्ती प्रत्यय लागला, नाही लागला. ठीक आहे, त्याच्यानंतर घाईने घरातून बाहेर आला, ह्या 2 शब्दांना काय झालाय? विभक्ती प्रत्यय लागलाय. मग हे आपलं ऑप्शन येईल 2. ठीक आहे, आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या. इथं आपलं उत्तर किती आलं? 2 उत्तर आलं. किती? 2. मग बऱ्याच वेळेस विद्यार्थी गोल करताना काय होतो? 2 ला गोल करतो आणि मग उत्तर आपलं चुकतं. का? तर इथं 2 ऑप्शन कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 ला दिलेला आहे. म्हणून आपल्याला वर्तुळ गोल करताना कोणतं करायचं आहे? पर्याय क्रमांक 3चं गोल करायचं. हे लक्षात घ्या. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत, परंतु परीक्षेमध्ये होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे 2 शब्द आहेत. आता हा घाईने, इथंच प्रश्न असा विचारू शकतात की नाही, ह्या शब्दाला समजा अंडरलाईन करतील आणि काय विचारतील? पुढील वाक्यामधील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मग कोणती शब्द आहे? घाईने. ने शब्द आहे. इथं कोणता प्रत्यय लागलाय? ने. ने प्रत्यय कोणत्या याच्यामध्ये लागतो? मी कालच सांगितलं होतं. कशामध्ये लागतो?
तृतीयामध्ये लागतो. तृतीयामध्ये प्रत्येक आहेत ने, य, शी हे एक वचनात आणि अनेक वचनामध्ये काय आहेत नि, शी, ई, ही. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून याची अंडरलाईन काढून टाकतील घाईनेची आणि घरातून अंडरलाईन करतील आणि याचं विभक्ती कोणती विचारा म्हणतील. मग घरातून ही विभक्ती कोणती आहे तर पंचमी आहे. पंचमीची विभक्ती प्रत्येक आहेत ऊन आणि हून. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 9 नंबर, तुझशी या शब्दाची विभक्ती ओळखा. बघा परत इथंच प्रश्न आला. आता मी तुम्हाला वरती प्रत्यय सांगितले आणि इथं लगेच खाली प्रश्न आहे. तुझशी काय विभक्ती प्रत्यय शी आहे. तुम्हाला काय सांगितलं होतं मी, शी हा विभक्ती प्रत्यय कशाचा आहे तृतीयाचा आहे. मग कुठे ऑप्शन तृतीया, बघा या ठिकाणी ऑप्शन तृतीया दिलेला आहे. मग तृतीयाची विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवा. एक वचनामध्ये कोणते आहेत ने, य, शी. ने, य, शी हे काय एक वचनी शब्दाला. ठीक आहे. आणि अनेक वचनामध्ये कोणते आहेत नि, शी, ई, ही. फरक लक्षात ठेवा. अनेक वचनामध्ये आणि एक वचनामध्ये प्रत्यय लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना, नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो. आणि हे कशासाठी येतात तर नामांचा पुनरुच्चार टाळण्यासाठी. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, जे तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत. कालच सांगितलं होतं मी जे ते काय होतं मग ते संबंधी सर्वनाम. कोणतं संबंधी सर्वनाम. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एक गौण वाक्य असतं आणि एक कोणतं वाक्य असतं मुख्य वाक्य असतं. मग हे जे तुला हवे हे गौण वाक्य आणि ते तू घे हे काय आहे मुख्य वाक्य आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, पुढीलपैकी कोणते संख्या विशेषण आहे. बघूया काय आहेत. चांगली मुले. चांगली हे काय आहे गुण विशेषण. संख्या विशेषण आहे का नाही. त्याची पिशवी. त्याची पिशवी. त्याची पिशवी ते हे काय आहे सर्वनाम आहे. मग हे सर्वनाम साधित विशेषण आहे. सर्वनाम साधित विशेषण. ठीक आहे. पुढचं बघू पर्याय अर्धा तास. इथं मात्र संख्या आली की नाही आपली अर्धा तास. मग हे आपलं उत्तर आहे. कारण आपल्याला काय विचारलंय संख्या विशेषण विचारलं. म्हणजे बघा बरं किती सोपा असतो अभ्यास. संख्या इथंच संख्या आली. काळा कुत्रा हे काळा पुन्हा काय आहे गुण विशेषण आहे. ठीक आहे. मग संख्या विशेषणाने काय केलं जातं ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते. ठीक आहे, त्याला आपण संख्या विशेषण म्हणतो. आणि हे संख्या विशेषणाचे उपप्रकारामधला कोणता आहे तर हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 13 नंबर, गणेश रागीट माणूस आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. गणेश रागीट माणूस आहे. मग गणेश कसा आहे तर गणेश रागीट आहे. कसा आहे रागीट. मग या ठिकाणी आपलं विशेषण काय होईल रागीट. कुठे ऑप्शन रागीट ऑप्शन क्रमांक 4 आहे. आणि हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर हे गुण विशेषण आहे जर प्रकार विचारला तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. मी सिनेमा पाहतो. बघा मी सिनेमा पाहतो. पाहणारा कोण मी झाला कर्ता. पाहण्याची क्रिया कोणावर घडली सिनेमा. सिनेमा काय झालं मग कर्म. मग बघा इथं कर्ता पण आहे कर्म पण आहे. मग हे कोणतं क्रियापद झालं सकर्मक. कोणतं सकर्मक. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक पर्याय ओळखा. आता हे कोणतं क्रियापद आहे इथं बघा क्रियापद काय आपलं सांगितली. बघा सांगणारा कोण आहे आजोबा. आजोबा काय झाले आपले कर्ता झाले. सांगणारा कोण आहे आजोबा. आजोबा कोण झाले आपले कर्ता झाले. म्हणजे सांगण्याची क्रिया कोणावरती घडली सॉरी कर्ता झाले आजोबा. आता सांगण्याची क्रिया कोणावरती घडली दोन गोष्टीवरती घडली. बघा सांगण्याची क्रिया काय झाली दोन गोष्टीवरती घडली नातवाला आणि गोष्ट. मग हे दोन्ही सुद्धा काय झाले या ठिकाणी कर्म झाले. दोन्ही पण काय झाले कर्म झाले. मग या ठिकाणी दोन कर्म आहेत म्हटलं या क्रियापदाला काय म्हटलं पाहिजे द्विकर्मक क्रियापद. कोणतं क्रियापद द्विकर्मक क्रियापद. आता ह्या दोन कर्मापैकी पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणतं तर प्रत्यक्ष कर्म कोणतं असतं गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आणि नातवाला हे काय झालं अप्रत्यक्ष कर्म. लक्षात ठेवा एक काय असतं प्रत्यक्ष कर्म आणि एक काय असतं अप्रत्यक्ष कर्म असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न
16 नंबर, म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत? म्हणे बापडा बेटे आपला ही अव्यय कोणती आहेत? तर ही व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत. व्यर्थ म्हणजे याचा वाक्यामध्ये काही उपयोग होत नाही, काही अर्थ नसतो ह्या शब्दांना, फक्त आपण काय बोलण्याची एक लकब म्हणून ते शब्द वापरत असतो. एखादा बघा बोलता बोलता सारखा म्हणे 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 म्हणत असतो, त्या म्हणेला काही किंमत असते का? काहीच किंमत नसते, पण ती त्याची बोलण्याची सवय असते. मग हे कोणते आहेत? व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत. पुढचा प्रश्न 17 नंबर, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. कोणत्या? ऐवजी. ऐवजी बघा आता शब्दातच सगळं आहे. ऐवजी म्हणजे काय म्हणतो आपण? ऐवजी, एका ऐवजी दुसरा. मला हा पेन घ्यायचा होता, पण याच्या ऐवजी मी काय केला? दुसरा घेतला. याच्या ऐवजी दुसरा घेतला, मग त्यालाच आपण काय म्हणतो? विनिमय वाचक म्हणतो. विनिमय म्हणजे काय? एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू किंवा एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू, त्याला आपण काय म्हणतो? विनिमय म्हणतो. मग याच्यामध्ये विनिमय वाचक अव्यय कोणते आहेत बघा? बद्दल आहे, ऐवजी आहे, जागी आहे किंवा बदली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 18 नंबर, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणतं? आता काय विचारलं आपल्याला? एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामधलं उभयान्वयी अव्यय विचारलंय. वाक्य काय आहे? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मग या ठिकाणी आपलं उभयान्वयी अव्यय काय आहे? परी. उभयान्वयी अव्यय काय करतं बघा? याचं काम काय असतं? वाक्य जोडणे. याचं काम काय असतं? उभयान्वयी अव्ययाचं वाक्य जोडण्याचं काम करतं. मग इथं वाक्य जोडणारा शब्द कोणता आहे बघा? मरावे परी कीर्तिरूपी उरावे. दोन वाक्य आहेत की नाही? पहिले एकच वाक्य, एका शब्दात एक वाक्य तयार झालं, मरावे. मरावे हे काय झालं? हे एक वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य काय आहे? कीर्तिरूपी उरावे. त्याला जोडण्याचं काम कोणता शब्द करतोय? परी. म्हणून परी काय आहे? उभयान्वयी अव्यय आहे. मग ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला परी दिलेला आहे. आता हे जे परी उभयान्वयी अव्यय आहे हे कोणत्या प्रकारचं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग हे काय आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, किंवा अथवा वा की ही डॅश डॅश आहेत. आता किंवा अथवा वा की ही डॅश डॅश आहे. आता बघा सोपं आहे. किंवा कशासाठी वापरतो आपण? विकल्प दाखवण्यासाठीच वापरतो की नाही? बघा, राम किंवा श्याम, राम किंवा श्याम शाळेत आला नाही. म्हणजे राम किंवा श्याम दोघांपैकी एक जण शाळेत आला नाही, म्हणजे यांनी काय केला? विकल्प तयार केला. म्हणून याला आपण काय म्हणतो? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. अथवा गीता अथवा सीता दोघीतून एक जणांनी हे काम केलं आहे, म्हणजे विकल्प दाखवण्याचं काम करतात हे शब्द, म्हणून यांना आपण काय म्हणतो? विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 20 नंबर, शेवटचा प्रश्न आपला, वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. भाव व्यक्त करणाऱ्या नामाला काय म्हणतात? सामान्य नाम, गुणविशेषण, विशेष नाम, भाववाचक नाम. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला मित्रांनो. ओके, धन्यवाद. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.